आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा वाडा लवकरात लवकर मला इकून टाकायचा आहे. काय वाडा? तुझं डोसकं ताळ्यावर आहे ना? काय बोलायलीस तू? यो वाडा ऐकून आपण राहायचं कुठं? त्या चिचुंद्र्या त्या बारक्याच्या घरी? हा, आपल्याला हे काय मान्य नाही. कामिनी, ह्यांचा विचार काय बी असू देत, पर मी हाय तुझ्या पाठीशी. पर एक आहे, आता या समद्यामध्ये आम्ही तुझ्या संघ आहे म्हणल्यावर व्यवहारात जे पैसे मिळतील त्याचे निम्मे निम्मे व्हायला पाहिजे. ते नाही चालणार मला. माझा हिस्सा जास्तच असला पाहिजे, कारण हे समद मी मिळवलंय. हो, पण जे काही साध्य केलेस ते करायला आम्ही तुला साथ दिली म्हणून हे सगळं झालंय ना. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव कामिनी, आम्हाला आमचा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आम्ही म्हणतोय तसं जर का नाही झालं ना तर आम्ही ह्या सगळ्यात पडत नसतोय. निम्मा निम्मा हिस्सा होणार नाही. 70-30 करू शकते, पण माझा हिस्सा जास्तच असणार. बरं बाई, तू म्हणतीस तसं तर तसं. वशे, अहो, कामिनीकडे बघून एक डाव ऍडजस्ट करू की आपण. हा, वय, पण आपल्याला एक असा माणूस हवाय जो अख्ख्या वाड्याच्या किमतीची रक्कम आपल्याला रोख दे. ठीक आहे, बघतो मी ते सगळं. एक गोष्ट लक्षात ठेवा, या समद्या प्लॅनिंगचा मागमूस कुणाला बी लागता कामा नये. हे समद आपल्या आपल्यातच राहायला पाहिजे, याची काळजी घ्या. उर्वशी, काय चाललंय तुझं? हा, अगं या 30% आपल्या पानाला चुना लावून तरी मिळेल का? हा, 70-30 मध्ये का तयार झालीस तू? का तयार झालीस सांग की. नाही म्हणजे सगळी मेहनत मी एकट्याने करायची आणि जास्तीचा हिस्सा ह्या कामिनीनं घेऊन जायचा का? काय प्रकार आहे ह्यो? ते मला अजिबात पटलेलं नाही बरं का उर्वशी. अहो जरा शांत घ्या. तुम्ही फक्त माणूस बघा, वाडा विकत घेण्यासाठी आज तयार असलेला. मग बघा, 70% काय, कामिनीला 10% बी देत नसते ही उर्वशी. उर्वशी, नक्की तुझ्या डोक्यात काय शिजायला लागले सांगशील का? थांबा एक मिनिट. काय करतेस उर्वशी? थांबा ओ. आता यावर सही करा. सही करा. काय लिहिले ते वाचा आणि सही करा. हे घर कामिनीच्या नावावर होणार. काय प्रकार आहे ह्यो? हा, आणि ह्या सगळ्यावर मी सही का करायची? अहो लई प्रश्न विचारू नका, सही करा ना.
हे बघा, आता ह्याच्यावर काय लिहिलंय? हे घर कामिनीच्या नावावर होणार. आता पान असं पलटलं की खाली यो असा कार्बन टाकलेला आहे. आणि या पुढच्या पानावर काय लिहिलंय? की हे घर यशवंतच्या नावावर होणार आहे म्हणून. ह्या कार्बनमुळं तुमची सही हित बी उठलीये, होय की नाही? मग फायनल काय झालं? अहो साहेब, करायचं एक आणि दाखवायचं दुसरंच. दाखवायचं ते जे आपल्या फायद्याचं असेल. येते का काही ध्यानात? हा, काय लोक आहेत ती, ही माणसं नाहीत, हैवान म्हणायची. यो नुसता भिंतींचा वाडा नाही, तर सूर्यवंशींची इब्रत आहे. आणि त्यो विकण्याचा कटकारस्थान करतायत असं होता कामा नये. मला या अक्षराला सांगायच पाहिजे. शरू, तुझं अंथरूण घातलंय, चल झोपायला. हो. जिजू, थँक्यू. गुड नाईट. अक्षरा, अहो ते लग्नाआधी मी रातच्याला तुमच्या घरला आलतो बघा, तेव्हा तुम्ही मला आय लव्ह यू बोलला होता. खरंच तुम्हाला आठवतंय? होय तर. मी काय बोलते सगळं आठवतंय. नाही, मला हे शर्वरीनं सांगितलं. बरं तुम्ही काळजी करू नका, मी हळूहळू ना आठवायचा प्रयत्न करीन. आठवल मला समज. अहो नाही, ठीक आहे. आठवेल सगळं आठवेल.